नमस्कार, मी अर्चना केतकर। आज वैशाख कृष्ण द्वितीया शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। डोंबिवलीत झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू तर 60हून अधिक जखमी, मोठ्या प्रमाणावर नुकसान। डोंबिवली स्फोटाची चौकशी करणार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि नालेसफाईचे काम सरासरी 60% झालं, 31 मे पर्यंत काम पूर्ण करणार, महापालिका आयुक्त सौरभ राव यांचं प्रतिपादन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवन आणि पाणथळ जागांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी कांदळवन संरक्षण आणि संवर्धनासाठी ठाणे महापालिकेवर असलेली जबाबदारी आणि त्या संदर्भात पालिकेची कार्यवाही याची माहिती या बैठकीत दिली। कांदळवनाच्या बाबतीत कळवा, दिवा, मुंब्रा, नौपाडा या प्रभाग समित्यांवर विशेष जबाबदारी आहे। सर्वप्रथम CRZ हद्दीपासून 50 मीटरच्या बफर झोनचं तत्काळ सीमांकन करण्यात यावं, जेणेकरून कांदळवनाचे नेमके क्षेत्र निश्चित होऊन सहाय्यक आयुक्त यांना कार्यवाही करणे शक्य होईल, असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं। ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवनांच्या क्षेत्रात कोणत्याही स्वरूपाची भरणी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी त्याच्या CRZ हद्दींचे सीमांकनाचे मोजमाप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने तत्काळ करण्यात यावे, असे निर्देश राव यांनी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला दिले आहेत। त्यांच्याकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने मोजमाप होईपर्यंत शहर विकास विभागाने ढोबळमानाने मोजणी करून त्या जागांवर भराव टाकला जाऊ नये असे फलक तत्काळ लावण्यात यावेत, असंही राव यांनी स्पष्ट केलं। आनंदनगर चेकनाका, मुलुंड चेकनाका आदी ठिकाणी तातडीने 24 तासांसाठी 3 पाळ्यांमध्ये गस्ती पथकं तैनात करण्यात यावीत। या गस्ती पथकातील कर्मचारी वेळोवेळी बदलते ठेवावेत। या गस्ती पथकांच्या माध्यमातून ठाण्यात येणारे डेब्रिज रोखले जावे, असेही राव यांनी सांगितले। टप्प्याटप्प्याने ठाण्याकडे येणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर अशा पद्धतीने गस्ती पथके तैनात केली जाणार आहेत। खारेगाव टोलनाक्यालगत कांदळवनावर सुरू असलेल्या भरावाबाबत तत्काळ उपाययोजना करण्यासाठी या कांदळवन परिसराकडे जाणाऱ्या सगळ्या वाटा अडवल्या जाव्यात, अशी सूचना राव यांनी केली। तिथे साठलेल्या भरावाची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित काम करावं, असंही राव म्हणाले। दिवा येथील डम्पिंग ग्राउंड आता बंद झाला आहे। तेथील बायो मायनिंगसाठीची निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे। आचारसंहितेनंतर कार्यादेश दिला जाईल। कांदळवन क्षेत्र किंवा त्यालगत असलेल्या CRZ हद्दीत नागरिकांनी कोणतेही बांधकाम करू नये, तसेच अशा जागेतील चाळी, इमारती यात घरे घेऊ नयेत। कांदळवन संरक्षणाबाबतच्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशी बांधकामे अनधिकृत असून ती जमीनदोस्त करण्यात येतील। त्यामुळे घर खरेदी करताना CRZच्या नियमांचा भंग झालेला नाही याची खात्री करूनच नागरिकांनी घरं घ्यावीत। त्यासाठी महापालिकेच्या स्थानिक प्रभाग समितीत चौकशी करावी, असं आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना केलं आहे। डोंबिवली स्फोट दुर्घटना कशामुळे झाली याची चौकशी करण्यात येईल, असं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितलं। या बैठकीत अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी जे निर्णय झाले त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत, असेही सिद्धेश कदम यांनी सांगितलं। ही दुर्घटना कशामुळे झाली याची चौकशी करण्यात येईल। काही त्रुटी आमच्या अधिकाऱ्यांमध्ये आढळल्या तर त्यावर कार्यवाही करण्यात येईल। केमिकल कंपनी स्थलांतरित करण्याबाबत बैठक घेण्यात येईल। ही बैठक सामंजस्याने संबंधित सर्व यंत्रणा हाताशी घेऊन घेण्यात येईल, असं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितलं।
अति धोकादायक केमिकल बनवणाऱ्या कंपन्यांना शहराबाहेर स्थलांतरित करण्यात यावं याबाबत मागणी असल्याचंही श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं। बॉयलरमध्ये स्फोट झाल्याने आग लागली होती। जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। अति धोकादायक केमिकल बनवणाऱ्या कंपन्यांना शहराबाहेर स्थलांतरित करण्यात यावं याबाबतही मागणी करणार आहे। सरकार ज्या कंपन्यांमध्ये अतिशय धोकादायक केमिकल बनवले जातात अशा कंपन्या शहराबाहेर वर्गीकरण करून पाठवण्याचा निर्णय घेणार आहे, असंही श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं। डोंबिवली MIDC कंपनीत लागलेल्या आगीतील जखमींची खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली। डोंबिवली MIDCतील अमुदान नावाच्या रासायनिक कंपनीत मोठा स्फोट झाला। या स्फोटाची माहिती मिळताच कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। या स्फोटात सुमारे 60 जण जखमी झाले असून या सर्वांवर खासगी आणि सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या जखमींची भेट घेऊन विचारपूस करत त्यांच्या कुटुंबियांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी धीर दिला। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मनसेचे आमदार राजू पाटील, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर। कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। डोंबिवली MIDC स्फोट घटनेतील जखमींच्या उपचाराचा पूर्ण खर्च सरकार करेल, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं। प्राथमिक माहितीनुसार बॉयलरचा स्फोट झाला होता। परिस्थितीचा आढावा घेतला आहे। 1 ते 1.5 तासात पूर्ण आग विझेल असं चित्रही आहे। जखमींच्या मागे सरकार उभं राहील, त्यांच्या उपचाराचा पूर्ण खर्च सरकार करेल, हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे। या घटनेच्या मागे नियमबाह्य काही झालं आहे का हे तपासण्याच्या स्पष्ट सूचना फायर ब्रिगेडच्या लोकांनाही देण्यात आल्या आहेत। दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल। डोंबिवली श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एका विषयावर काम करत होतो, ते म्हणजे या केमिकल कंपन्यांचं स्थलांतर करणे। त्यासाठी जागा मिळाली आहे, पण आचारसंहितेमुळे जागा वाटप झालं नाही। 4 तारखेनंतर ते होईल, असं उदय सामंत यांनी सांगितलं। डोंबिवली MIDC कंपनीत झालेल्या ब्लास्टचा काही अंतरावर असणाऱ्या हॉलला फटका बसला असून हॉलचंही मोठंच नुकसान झालं आहे। डोंबिवली MIDC फेज 2 मधील कंपनीत भयानक ब्लास्ट झाला आणि भीषण आग लागली। कंपनी परिसरातील आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या आहेत, तर काही वाहनांवर ह्या ब्लास्टमध्ये उडालेले पत्रे पडले आणि त्यामुळे वाहनांचंही नुकसान झालं आहे। या कंपनीपासून काही अंतरावर असलेल्या दुर्वांकूर हॉलमध्ये डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू होता। कार्यक्रम ऐन रंगात आला असतानाच हा ब्लास्ट झाला, त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता। मात्र हॉल व्यवस्थापन आणि प्रसंगावधान राखत नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढलाय।
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र हॉलच्या काचा फुटल्याने हॉलचं नुकसान झालं आहे। डोंबिवली MIDC कंपनीत अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। अमुदान केमिकल कंपनीत आग रिएक्टरचा स्फोट झाला, असं प्रथमदर्शनी चौकशीत आढळून आलंय। हा स्फोट अतिशय मोठ्या तीव्रतेचा होता। आजूबाजूच्या कंपन्या आणि नागरी वसाहतीत तडे गेले आहेत, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आजूबाजूच्या कंपन्यात लोक अडकले आहेत। स्फोटाची तीव्रताही मोठी असल्याने जीवितहानी झाली आहे। 11 लोक मृत्यू झालेले आहेत आणि 60 लोक जखमी झालेत। आणखी अडकलेले लोक यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, मोठ्या तीव्रतेची आहे, म्हणून अगोदर आम्ही सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। आजूबाजूला नागरी वसाहत आहे। यापूर्वीही या ठिकाणी असाच स्फोट झाला होता, त्यामध्येही कॅज्युअल्टी झाल्या होत्या। मोठा भयानक तो स्फोट होता। या ठिकाणी हायली हॅझार्डस, ज्यामध्ये आपण त्याला रेड कॅटेगरी संबोधतो, ABC कॅटेगरी करण्यास संबंधित विभागाला सांगितले जाते। इंडस्ट्री लेबर MPCB डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी युनिटलाही सांगितलं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईचं काम काहीसं उशिरा सुरू झालं असलं तरीही आता ते सरासरी 60% झालं आहे। हे काम वेगाने सुरू असून 31 मे पर्यंत सगळं काम पूर्ण होईल, असा विश्वास ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे। मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला 5 जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष देण्यात आलं आहे, अशी माहितीही आयुक्त राव यांनी दिली। महापालिका आयुक्त राव यांनी नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली। प्रथम कळवा येथील महात्मा फुले नगर येथील नाल्यातील गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेतला। रस्त्यावर आलेला गाळ लवकर हटवून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या। वस्तीमधील नाल्यात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी त्या नाल्यांवर जाळ्या बसवाव्यात। त्यात साठणारा कचरा नियमितपणे उचलला जावा, म्हणजे नाल्यात वारंवार पडणारा कचरा साठून पावसाळ्यापूर्वी होणारी कसरत आणि कोट्यवधींचा खर्च कमी होईल। त्या दृष्टीने पावले उचलण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी दिले। नाल्यात कचरा टाकू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी, तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक यांची मदत घ्यावी, असंही आयुक्त राव यांनी सांगितलं। त्यानंतर उथळसर प्रभाग समितीतील ऋतू पार्क येथील नालेसफाईचं काम आयुक्तांनी पाहिलं। वर्तकनगर प्रभाग समितीतील कापूरबावडी नाला, थिराणी नाला, वागळे इस्टेटमधील आनंद इंडस्ट्रीज येथील नाला, नौपाडा प्रभाग समितीतील सुपरमॅक्स कंपनी लगतचा नाला, परबवाडी येथील नाला इथे आयुक्त राव यांनी पाहणी केली। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। डोंबिवलीत झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू तर 60हून अधिक जखमी, मोठ्या प्रमाणावर नुकसान। डोंबिवली स्फोटाची चौकशी करणार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि नालेसफाईचं काम सरासरी 60% झालं, 31 मे पर्यंत काम पूर्ण करणार, महापालिका आयुक्त सौरभ राव यांचं प्रतिपादन। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।